नाही नाही, एक लक्षात घ्या, मला असं वाटतंय की त्याही दिवशीचं मी एक भाषण ऐकलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं, ज्यात ते अर्थमॅटिक असं म्हणत होते. मला वाटतं मुळात देवेंद्रजींना काही ढेकळं अर्थमॅटिक कळलेलं नाही आहे. त्यांना जर अर्थमॅटिक कळलं असतं तर इथल्या कांद्याचा प्रश्न, इथल्या सोयाबीनचा प्रश्न, कापसाचा प्रश्न, दुधाचा प्रश्न किंवा नगर भागातला जागांवरची ताबेमारीचा प्रश्न असेल, वाढतं क्राईम असेल, कल्याण आणि ठाण्यामधला झालेला गोंगाट असेल, किंवा विशेषतः विदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अत्यंत हाल झालेले आहेत, ह्या सगळ्यांचा विचार त्यांनी केला असता. अर्थमॅटिक बोलत असताना जेव्हा ते सांगतायत की मुस्लिमांनी मतं दिली, तर आम्हाला कुणी मतं दिली याहीपेक्षा देवेंद्रजी अयोध्येतल्या हिंदूंनी तुम्हाला का नाकारलं हे याचा कधी विचार केला जाईल का? उत्तर प्रदेशमधल्या हिंदूंनी का नाकारलं याचा विचार कधीतरी भाजपाने करावा ना. मुळात तुम्हाला हिंदू स्वीकारत नाही आहेत हे अनेक हिंदू तीर्थक्षेत्र असणाऱ्या मतदारसंघातल्या निकालांवरून स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यावरचं आत्मचिंतन करायचं सोडून, त्यावरचं आत्मपरीक्षण करायचं सोडून अजूनही अर्थमॅटिकच्या नावाखाली जर तुम्ही एक स्वप्नांचे इमले बांधत असाल तर मला वाटते की कार्यकर्त्यांवर खापर फोडून उपयोग नाही. मुळात शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील, तुमची सगळी युद्धनीती चुकलेली आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये आव्हाड काय म्हणत आहेत किंवा वळसे पाटील काय म्हणत आहेत, दोनही पक्ष अतिशय वेगळे पक्ष आहेत. दोनही पक्षांचे अधिकृत प्रवक्ते आहेत आणि ते अधिकृत प्रवक्ते त्यांची बाजू मांडतील. त्यावर मी बोलणं अजिबात उचित नाही. मी माझ्या पक्षाची प्रवक्ता आहे, त्यामुळे माझ्या पक्षाच्या काही बाजू आहेत त्या मांडण्यासाठी म्हणून मी इथे आहे. इतर पक्षांचं काय चाललं आहे, त्यांचा अंतर्गत काय गोंधळ आहे, यावर मी भाष्य करणं संयुक्तिक नाही. राऊतांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी सांगितलं की जी काही वक्तव्य त्यांनी नारायणांच्या संदर्भात केली होती आता निवडणुकीच्या दरम्यान, पैसे वाटून मतदान घेणं किंवा इतर यांच्या संदर्भात, नाही, नितेश राणेंनी किंवा नारायण राणेंनी आमच्यावर काय तक्रारी करायच्या त्या कराव्यात, सावकाशीने कराव्यात, पण त्याआधी त्यांच्याच मतदारसंघामध्ये उदय सामंतांच्या कार्यकर्त्याने लावले पोस्टर काय सांगतायत याचा जरा विचार करावा. मुळात तुमचं आणि शिंदे गटाचं जे काही बिनसलेलं चित्र आहे ते आधी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला विधानसभेला मार्ग सुकर होईल कदाचित. अन्यथा तुम्ही फक्त आमच्यावरती तुमची शक्ती आजमावण्याचा प्रयत्न हा वृथा प्रयत्न असेल. तोपर्यंत उदय सामंतांनी आणि किरण सामंतांनी अख्खी तुमची जी निवडणुकीची रणभूमी आहे ती गिळंकृत केलेली असेल. त्यामुळे नितेश राणेची हा सल्ला कधीतरी ऐका की जरा उदय सामंत काय म्हणतायत, शिंदे गट तुमच्यावर काय कुरघोड्या करतोय. जर खरंच आपल्यामध्ये ती क्रयशक्ती आणि ती शिरशिरी असेल काम करण्याची, तर तिथे तुम्ही तुमची एनर्जी लावली पाहिजे. नाही, मला असं वाटतं की आमचा आता 19 तारखेला वर्धापन दिवस आहे आणि वर्धापन दिवसाच्या दिवशी षण्मुखानंदला जेव्हा सन्मान्य पक्षप्रमुख आम्हाला मार्गदर्शन करतील, आदेश देतील आणि विधानसभाच्या निवडणुकांच्या खऱ्या अर्थाने प्रचार दौऱ्यांना आणि विधानसभेच्या प्रचाराला जी सुरुवात असेल ती 19 तारखेच्या नंतर होईल, तेव्हा चित्र जास्त स्पष्ट झालेलं असेल. त्यावर आत्ता बोलणं फार प्रीमॅच्युअर वाटेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.